नमस्कार रसिक श्रोते हो, मी मृदुल निवसरकर. कथा सुरंग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. या चॅनलद्वारे मी तुम्हाला काही ऐतिहासिक, पौराणिक आणि काही मनोरंजक गोष्टी सांगत असते. गोष्टी तर सगळ्यांना आवडतात, त्यामुळे माझा चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, गोष्ट आवडली तर लाईक करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर तुम्ही क्लिक केलं तर मी दर आठवड्याला टाकलेली गोष्ट तुम्हाला ऐकायलाही मिळेल आणि त्याचं नोटिफिकेशन पण मिळेल. आजच्या गोष्टीचं नाव आहे आतुरता दर्शनाची. सदानंद बुवा नावाचे एक उत्तम कीर्तनकार होते. हे इतके उत्तम कीर्तन करायचे, गोष्टी सांगत, गोड गळ्यांनी गाणी म्हणत, भजनं म्हणत, चिपळ्या आणि तंबोऱ्याची साथ घेत अगदी रंगून जायचे आणि लोकांनाही रंगवून टाकायचे. लोक देहभान हरपून त्यांचं कीर्तन ऐकत असायचं. ज्या गावामध्ये देवळामध्ये त्यांचं कीर्तन असायचं त्या कीर्तनाला इतकी गर्दी व्हायची की सगळं गाव ओस पडायचं. या गोष्टीची कल्पना दोन चोरांना असते. ते ठरवतात की ज्या वेळेला कीर्तन सुरू होईल त्या वेळेला जायचं आणि गावातली 2-4 घरं तरी लुटायचीच. तसंच होतं. एका गावामध्ये कीर्तनकार बुवांचं कीर्तन लागलेलं असतं आणि गाव लवकर जेवण आटपून कीर्तनाला गेलेली असतात. 2 चोर गावात शिरतात, 2-4 घरं फोडतात आणि तिथला मुद्देमाल लुटून गावाबाहेर पडणार. ते एका गावामध्ये जेव्हा कीर्तन असतं देवळात, त्यावेळेला गावातले सगळे जण जेवण आटपून लवकरच देवळात गेलेली असतात. त्यामुळे गाव सगळं सुनसान पडलेलं असतं. हे 2 चोर गावामध्ये शिरतात, 2-4 घरं फोडतात आणि तिथला मुद्देमाल लुटतात आणि गावाबाहेर पडणार तेवढ्यात एक चोर दुसऱ्याला म्हणतो, अरे हे कीर्तनकार बुवा बोलतात तरी काय, काय सांगतात, एवढं लोक जाऊन ऐकतात काय, चल आपणही ऐकूया. त्यामुळे दोन्ही चोर देवळात येतात आणि गर्दीच्या सगळ्यात मागे उभे राहतात. मागे उभे राहिल्यानंतर कीर्तनाचं जे चालू असतं ते आख्यान ते ऐकायला सुरुवात करतात. ह्या वेळेला सदानंद बुवांनी श्रीकृष्ण बलरामाचं आख्यान लावलेलं असतं आणि त्यांचं वर्णन चालू असतं. निळी शार यमुना भातीये, यमुनेच्या काठी आमराई आहे, सुंदर गवताचं कुरण आहे. त्यामुळे तिथे श्रीकृष्ण आणि बलराम नेहमीच आपल्या गायी चरायला आणत असत. पहाटेची वेळ, झुंजूमुंजू झालेलं, तांबडं फुटतंय, आकाशात सगळा गुलाबी रंग पसरलाय आणि किणकिण किणकिण घंटेचा आवाज ऐकू येतो. ह्या कुठल्या घंटा? ह्या गायीच्या गळ्यातल्या सोन्याच्या घंटा. अहो, पांढऱ्या शुभ्र गायी, धष्टपुष्ट गायी आणि त्यांच्या शिंगांना सोन्याची टोपणं, त्यांच्या गळ्यामध्ये सोन्याच्या घंटा, पायामध्ये सोन्याचे घुंगरू. अशा ह्या गायी येतात, घंटांचे किणकिण आवाज येतात आणि त्याच्या मागून अतिशय मधुर बासरीचा आवाज येतो. श्रीकृष्ण आपला बासरी वाजवत येतोय, त्याच्या मागे बलराम येतोय. आहा हा, काय रूप ते श्रीकृष्णाचं. अहो, घन निळा तो श्रीकृष्ण, पिवळं पितांबर नेसलेला, काय झाक, तलम रेशमी ते पितांबर, कमरेला उपवस्त्र गुलाबी रंगाचं, अंगावरती हिरवगार शेला घेतलेला, तोही जरी काठी. पायापासून बघावं तर नख, अहो चंद्रप्रकाश बाहेर पडावा त्या नखातून, इतकं सुंदर तेजपुंज ती नख. पायामध्ये रत्नजडित वाळे, कमरेला सोन्याचा कंबरपट्टा, हातामध्ये रत्नजडित अंगठ्या, काकडं घातलेली, बाजूबंद घातलेले, गळ्यामध्ये हार सोन्याचे, कानामध्ये कुंडल आणि कपाळी केशरी टिळा. त्या कोरळ्या केसांचा जो गुचडावरती बांधला होता ना, त्याच्या भोवती मोत्याची माळ आणि त्याच्यामध्ये खोवलेलं सुंदर पीस, मोराचं पीस.
काय ते डोळे, टपोरे काळे भोर डोळे, गुलाबी ओठ आणि त्यावर टेकवलेली ती बासरी. बघतच राहावं हे रूप. आणि बलराम गोरा पान, गुटगुटीत कुरड्या केसांचा, टपोऱ्या डोळ्यांचा. आणि श्रीकृष्ण आणि त्याच्यामध्ये अंतर किती? 8 वर्षाचा श्रीकृष्ण तर 10 वर्षाचा बलराम. ह्या गोरा पान बलरामानी नेसलं होतं पांढरं शुभ्र तलम रेशमी वस्त्र, जरी काठी, कमरेला पिवळं वस्त्र आणि अंगावरती निळा शेला. आणि त्यांनी दागिने घातले होते, अहो सगळे मोत्याचे, काय टपोरा एक एक मोती. अशी ही सुंदर दोन्ही मुलं पाठोपाठ येत असतात. त्यांच्या मागे त्यांचे बाळगोपाळ येत असतात. एवढं वर्णन होतंय तोवर हे चोर एकमेकांकडे डोळे विस्फारून बघायला लागतात, हसतात आणि एकमेकांना खुणा करतात. पुढचं कीर्तन तर त्यांना ऐकूच येत नाही. त्यांच्या डोळ्यासमोर फक्त ती 2 8-10 वर्षाची मुलं आणि त्यांच्या गळ्यातले आणि अंगावरचे दागिने एवढेच चमकत असतात. कीर्तन संपतं, आरती होते. आरतीच्या ताटामध्ये आलेली लोक कीर्तनकार बुवांसाठी दक्षिणेच्या स्वरूपात कधी धान्य, कधी पैसे, अगदी गुळ खोबरं ह्या गोष्टी टाकत असतात. हे बघतात सगळी लोक गेल्यानंतर चोरलेल्या पैशातले 4 पैसे ताटात टाकतात आणि हात जोडून उभे राहतात. आणि कीर्तनकार बुवांना विचारतात, बुवा तुम्ही आत्ता वर्णन केले ती मुलं कोण हो? असं म्हणतात. ते म्हणतात, अरे बाळांनो, ते बाळकृष्ण, कृष्ण आणि बलराम. श्रीकृष्ण आणि बलराम बरं कुठे असतात ते? अरे असतात काय, आपल्या गोकुळातले. गोकुळ कुठे? यमुना काठी. यमुना कुठे? अरे तुम्हाला माहित नाही का, गोकुळ, वृंदावन, मथुरा, तिथलेच हे बाळकृष्ण आणि तिथलाच तो बलराम. असं असं. बरं बरं. 2 जण नीट लक्षात ठेवतात. श्रीकृष्ण, बलराम, गोकुळ, यमुना तीर, मथुरा, वृंदावन एवढा पत्ता गोळा करतात डोक्यात आणि 2 जण निघतात. ठरवतातच थेट आता गोकुळ गाठायचं. मजल दर मजल करत करत जवळजवळ 2-3 महिने त्यांना लागतात गोकुळाला पोचायला. आपण नक्की गोकुळात आलोय ह्याची खात्री झाल्यानंतर ते जातात आणि बघतात तर खरोखर निळीशार यमुना नदी वाहत असते. त्याच्या काठाला आमराई असते, गवताची कोरणं असतात. मग त्यांना खात्री पडते हीच ती जागा. 2 जण रात्री एका झाडावर दबा धरून बसतात आणि म्हणतात, पहाटे ती मुलं आली की त्यांना लुटायचं. 8-10 वर्षाचे मुलं काय आपल्याला विरोध करणार आहेत. 2 ठरवतात आणि झाडावर बसतात. पहाट होते, झुंजू येते. झुंजू झाल्यानंतर तांबडं फुटतं आणि आकाश गुलाबी होतं. हे पाहिल्याबरोबर त्या दोघांना खात्री पडते की अरे कीर्तनकार बुवांनी जसं वर्णन केलं होतं तीच ही जागा. अगदी आतुरतेने ते अगदी कानात जीव ओतून आवाजाची वाट बघतात आणि त्यांना खरोखरच गायीच्या गळ्यातल्या घंटांची किणकिण ऐकू येते. 2 अतिशय आनंदित होतात. आता गायी येतील, गायींमागून बासरीचा आवाज येईल. बासरीचा आवाज आला की दोन्ही मुलं आपल्याला दिसतील. त्यांची आतुरता, त्यांची उत्कंठा वाढत असते. त्यांना अगदी विश्वास असतो श्रीकृष्ण आणि बलराम येणार. हळूहळू त्यांना गायी दिसायला लागतात. पांढऱ्या शुभ्र गायी, धष्टपुष्ट गायी येत आहेत, झाडाखालनं चालल्यात आणि त्यांना बासरीचा आवाज येतो. बासरीचा आवाज आल्याबरोबर 2 जण डोळे विस्फारून बघायला लागतात आणि खरोखरच कीर्तनकार बुवांनी जसं वर्णन केलेलं असतं तसेच श्रीकृष्ण आणि बलराम त्यांना दिसतात. झाडाच्या जवळ आल्याबरोबर 2 धपाधप झाडावरनं उडी टाकतात आणि त्या दोघांना लुटायला सुरुवात करतात. गळ्यातलं, कानातलं सगळे सोन्याचे दागिने, मोत्याचे दागिने काढून घेत असतात. श्रीकृष्ण आणि बलराम त्यांना काहीही विरोध करत नाहीत. ते सगळं सोनं, नाणं, मोती लुटतात आणि गाठोडं भरून निघून येतात.
येता येताच ते विचार करतात, अरे काय, त्या मुलांनी सगळं व्यवस्थित काढून दिलं, कुठेही विरोध केला नाही, काही नाही, चला आता परत आपल्या गावाला. पुन्हा मजल दर मजल करत करत ते गावाला येत असतात. तेव्हाच ते ठरवतात की एवढं आपल्याला मिळालंय ना, ते कोणामुळे मिळालंय? कीर्तनकार बुवांमुळे. त्यामुळे आपण यातलं काहीतरी कीर्तनकार बुवांना देऊया. असं ठरवून ते गावात येतात. गावात येतात आणि नेमकं त्याच दिवशी सदानंद बुवांचं कीर्तन गावातल्या देवळात असतं. ते देवळात जाऊन उभे राहतात. कीर्तन संपतं, आरती होते आणि आरतीच्या ताटामध्ये लोक दक्षिणा टाकायला सुरुवात करतात. गर्दी कमी झाल्यानंतर शेवटी दोघं जण तिथे जातात आणि श्रीकृष्णाच्या पायातला वाळा ते त्या ताटामध्ये टाकतात आणि ते निघणार. तेवढ्यात कीर्तनकार बुवांचं तिकडे लक्ष जातं आणि ते बघतात, इतका रत्नजडित, इतका सुंदर सोन्याचा वाळा कोणी मला दक्षिणा दिली असेल म्हणून बघतात. तर ते दोघं जण जातात, त्यांना बोलवतात, इकडे या. कोण तुम्ही? हा कुठून आणला वाळा? आता देवाच्या देवळामध्ये कीर्तनकार बुवांसमोर खोटं कसं बोलायचं, पण पूर्ण खरंही नाही बोलून चालणार. त्यामुळे ते म्हणतात, ते काही नाही, तुम्ही सांगितलं होतं त्याप्रमाणे आम्ही गेलो होतो गोकुळात. मग त्यांना कीर्तनकार बुवांना जरा आठवतं, हो गोकुळाचा कोणाला तरी पत्ता दिला होता, तर आम्ही गोकुळात गेलो होतो, त्या श्रीकृष्णाने तुमच्यासाठी हा वाळा पाठवला. आता कीर्तनकार बुवांना प्रश्न पडतो, श्रीकृष्णाने कसा काय वाळा पाठवला? मग प्रश्नावर प्रश्न सुरू होतात आणि आता मात्र चोरांना खोटं बोलणं काही शक्य होत नाही. ते घडलेली घटना सगळी कीर्तनकार बुवांना सांगतात. कीर्तनकार बुवांना आश्चर्याचा धक्काच बसतो. ते म्हणतात, हा वाळा राहू दे तुमच्याकडे, मी तुमच्याबरोबर येतो आणि मला गोकुळात ते श्रीकृष्ण आणि बलराम बघायचे. दोघं जणांना आश्चर्यच वाटतं, अरे ह्यांनीच तर वर्णन केलं सगळं श्रीकृष्ण आणि बलरामाचं, ह्यांना काय बघायचं? बरं म्हणतात, चला. तिघं जण गोकुळात येतात. ज्या झाडावर हे दोघं जण बसलेले असतात त्याच झाडावर हे तिघं जण जाऊन बसतात. दोन्ही चोर सांगतात, बुवा रात्रभर जरा वाट बघावी लागेल बरं का? बुवा म्हणतात, चालेल, बघूया. रात्रभर वाट बघत असताना बुवांच्या मनात सतत शंका असते, खरंच दिसले असतील का यांना? असं कुठे वाट बघून देव येतो का खरंच? त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत असते. सकाळ होते, म्हणजे पहाट होते, झुंजू होतं, तांबडं फुटतं, आकाशात गुलाबी रंग येतात आणि हे दोघं सांगायला लागतात, बुवा आता तुम्हाला गाईचे घंटेचे आवाज येतील बरं का, ऐका. तिघं जण कान टवकारून ऐकत असतात, पण घंटेचे आवाज काही येत नाहीत. गाई येताना काही दिसत नाही, मागून बासरीचा आवाज येत नाही. हळूहळू सूर्य वर येतो. वर येता येता चांगली उन्हं पडतात. तिघांचाही धीर खचतो. तिघं झाडावरनं खाली येतात आणि कीर्तनकार बुवा म्हणतात, नाही आला रे बाबा श्रीकृष्ण आणि बलराम. तर ते म्हणतात, काय माहिती, पण आम्ही वाट बघितली होती तेव्हा तर आले होते, मग आत्ता का नाही आले? ती आतुरता नव्हती, कुठेतरी मनात शंका होती, ती उत्कंठा नव्हती, तो विश्वास नव्हता, येईल श्रीकृष्ण, देईल मला दर्शन. मनामध्ये जी शंका होती तिथे परमेश्वर भेटत नाही. खूप वाईट वाटतं कीर्तनकार बुवांना. त्यांचे डोळे भरून येतात. ह्या दोघांमध्ये जो निरागसपणा होता, जी आतुरता होती, जी उत्कंठा होती, जो विश्वास होता, दोघं जण नक्की येणार, त्या विश्वासापायी देवाने त्यांना दर्शन दिलं. कीर्तनकार बुवा फक्त वागतात आणि दोन्ही चोरांच्या पाया